मी लय खुश आहे आज. दादाला टच करायला मिळाला. आम्ही काय बाबासाहेबांना बघू शकलो नाही. कविता आहे आमचा कांबळे. कविता ब्रँड होणं ऐकायची की आमचा कांबळे लय हुशार, आमचा कांबळे लय हुशार. हे कधीच नाही रटला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. आता ह्यो चळवळीतला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर एक दिवस तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात. प्रेमात कसली आली जात? मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. ओळखली आपली जात. दुसरं कोण म्हणते? आम्हीच म्हणतो. मग तिनं बी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला, पटत नाही, महात्मा फुले वाचा. मग नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला, चालणार नाही, बाबासाहेब वाचा, 22 प्रतिज्ञा. तेवढ्यात भावकी आली. म्हणली, कुलस्वामी कुलदैवत, जागरण गोंधळ वाद्यामुळे एखादं बोकड तरी काप. कांबळे म्हणला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळे बोकड शिजवून असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे चळवळीत आला आणि चळवळीत सगळे गट तट दिसले. कांबळेला वाईट वाटलं, बाबासाहेबांच्या चळवळीच हे काय झालं? सगळे गट तट, RPI ABCD दिवाळीपर्यंत झेड पर्यंत. आणि झेड संपली की रोमनाम चालू करतो, गट काढ. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, चळवळ समजून घ्या, फुले शाहू आंबेडकर समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडव. मग याला कळलं तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. विहारात मीटिंग बसली. पोरं म्हणली डीजे. कांबळे म्हटला प्रबोधन. मग डीजे लावून पोरांनी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. शेवटी कांबळे थकला, वय झालं आणि आता कांबळेचा मुलगा मोठा झाला. मग त्याचं रील स्टारवर असतं, इंस्टाग्राम. त्याच्यावर ते एक नवीनच जमात आली. 70% डोळे बारीक करा, स्वामी दिसले का बघा. शिकले लोक सुद्धा 70% डोळे बारीक करून स्वामी पाहणाऱ्या अवलादींना आंबेडकरांच्या चष्म्यातला भारत समजून घ्यायला 70 पिढ्या जातील. आता हे व्हायरल झाल्यावर खाली शिव्या देतील. ती 70% डोळे बारीक करते शिव्या. आता असं बोलल्यावर कसं शिव्या देईल? आता अवघड झालं. ते तसलंच ती पोरग असं इंस्टाग्रामवर बघत डोळे बारीक करत बस. त्याला काहीतरी चळवळीतलं दिसलं आणि कांबळेच्या मुलानं परवा कांबळेला विचारलं, डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. आरार म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला.
पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो बी नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे वेडा झालाय. सिस्टमनं त्याला वेड ठरवलंय, व्यवस्थेनं वेड ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगत असतो. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडं करून ठेवलंय त्याला. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहे. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंतोय. कसा? हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहे.